नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सर्वात मोठी बातमी जी आहे RSS साठी सर्वात मोठा धक्का घेऊन आलेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आहे थेट RSSला बंद करा म्हणून मागणी केली होती आणि त्याचसोबत त्यांनी जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे मोठमोठे आंदोलनं देखील केली होते. परंतु त्यानंतर आता जे आहे मित्रांनो, त्या पाठोपाठ अमेरिकासारख्या देशातून देखील RSSला बंद करा किंवा RSSला जे अतिरेकी संघटन म्हणून घोषित करा अशी मागणी केली जात आहे. तर त्यासोबत कॅनडासारख्या देशामधून जे आहे त्या ठिकाणावरून थेट RSSचे प्रमुख मोहन भागवत यांचा व्हिसा नाकारण्यात आलेला आहे. त्यांचा व्हिसा बंद करण्यात यावा अशी मागणी केली गेली आहे आणि RSS वरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर नेमकं काय प्रकरण आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. RSS जे संघटन आहे हे बीजेपीचं संघटन आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि त्यामुळे RSS जे आहे नेहमीच असे कांड करत असते किंवा RSSच्या अनेक अशा गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात, ज्यावरून हे दिसून येतं की RSS जे आहे या ठिकाणी दोन समाजांमध्ये, दोन जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम करतं. आणि याच पार्श्वभूमीवरती थेट अमेरिकेवरनं देखील गेल्या काही दिवसापूर्वी मार्च महिन्यामध्ये आदेश काढण्यात आलेला होता की या ठिकाणी भारताने लवकरात लवकर जे आहे RSS वरती बंदी घालावी किंवा RSSला बंद करावं असं त्या ठिकाणी मागणी केली गेली होती. आणि तेवढ्यावरतीच थांबले नाही, तर आता कॅनडामध्ये गेल्या काही 2-3 दिवसापूर्वी अशी बातमी समोर निघून येत आहे की कॅनडामधील काही सांसद जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या संसदमध्ये बोलत असताना सांगितलं आहे की RSSला बंदी करण्यात यावी किंवा RSSवरती बंदी घालण्यात यावी. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी जे सांगितलं होतं तेच आता अमेरिका आणि कॅनडा देखील म्हणत आहे. तर याबाबत तुमच्या सर्वांचं काय मत आहे, खाली कमेंट करून नक्कीच सांगा.